हॅलो एव्हरीवन. त्या भटकंतीच्या दुनियेत मी रोम विथ ओम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. ब्लॉगचं थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की आपला हा प्रवास कुठवर होणार आहे. ती डेस्टिनी काय असणार आहे. हो, आपण चाललोय गणपतीपुळे आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला. हा प्रवास लगभग असणार आहे 4 ते 5 तासाचा आणि आपण ट्रॅव्हल्स करतोय पनवेल टू रत्नागिरी. सर्व तयारी मी सकाळीच करून ठेवली होती, तरी पण संध्याकाळी यायला मला लेटच झालं. पण काही ना, हा प्रवास असंच सुंदर होणार आहे. बघत राहा. कृपया लक्ष द्या. 1, 2, 1, 3, 3 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मंगळूर सुपरफास्ट एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आहे. सकाळी बरोबर 4 वाजता मी रत्नागिरीला पोहोचलो. गावी आल्यावर मनाला जी शांतता मिळते ती शब्दात सांगणं कठीण आहे. अजून माझ्या प्रवासाला तब्बल 3 तास बाकी होते. मग स्टेशनवरच्या टपरीवर एक गरमागरम चहाचा कप घेतला. त्या पहाटेच्या गार वाऱ्यात चहाचा प्रत्येक घोट शरीराला आणि मेंदूला एक वेगळीच ऊर्जा देत होता. म्हटलं घाई कशाची, सोलो ट्रॅव्हल आहे. शरीराला थोडी विश्रांती पण तितकीच महत्वाची आहे. म्हणून तिथेच देवा महाराजा लक्ष असून दे रे असं म्हणत एक झोप काढली. गुड मॉर्निंग भावनो. माझ्या नाही आली बाबग्या उठली सकाळ झालेली मी असं रत्नागिरीत आणि आता वाजल्यात 6:45 AM. इथून आपला प्रवास असणार आहे रत्नागिरी स्टेशन टू गणपतीपुळे मंदिर. सो आपण ट्रॅव्हल करणार आहोत स्कूटीने आणि आपण स्कूटी रेंट केली तर नियर बाय शॉपमधूनच. चला तर मग त्या शॉपकडे जाऊ. यार तुम्ही लोक बघत असाल की ह्या निसर्गाचं एवढं सुंदर सुंदर दृश्य दिसतं ना इकडे, काय सांगू. जर्नीवरती ना म्हणजे बोलायला गेलं तेवढं कमी आहे. इथलं नेचर, इथला रस्ता खूप भारी आहे, खूप भारी आहे. पण एक सगळ्यात गोष्ट काय झाली माहिती आहे, आपण जो हे घेतलं ना गाडी रेंट घेतली आहे, आपलं हेल्मेट जे मिळालं आहे ना, तुम्हाला ते दाखवतो. हे त्याच्यात एक लॉस आहे आपला. काय माहिती आहे की आता आपण आपला ॲक्शन कॅमेरा जो आहे ना तो माउंट करू शकत नाही. त्यामुळे मला रोडचे क्लिप कॅच करायला थोडेसे बहुतेक कमी पडतील. तरी पण पुढे मार्केट जर मिळालं तर मी काहीतरी जुगाड करणार आहे आणि सुंदर सुंदर क्लिप तुम्हाला दाखवेन मी नक्कीच. तर चला इथून पुढे आपला प्रवास चालू करूया. इथून गणपतीपुळे आहे 29 किलोमीटर. हे कोकण 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 कोकण. काय भावनो, तुम्ही कोकण ट्रॅव्हल करताय आणि तुमच्या माइंडमध्ये हे सॉन्ग नाही येणार? अरे असं होऊ शकत नाही. हे एवढं सुंदर सौंदर्य बघून ना कायच बोलू यार, काय शब्द कमी पडतात माझ्याकडे बोलायला शब्द. भावांनो, या स्वर्गात म्हणजेच या कोकणात पुढचा जन्म पण मला बाबा इथंच पाहिजे. काय करावं लागेल मला सांगा. भाई उपवास करावे लागतील, मी करेन. देवदेव करावे लागतील, मी करेन. पदयात्रा करावी लागेल, मी करेन. संन्यास नाही नाही, ते नाही जमायचं आपल्याला बाबा. बाकी काय ते सांगा, माझी करायची तयारी आहे. भाऊ तू बोलशील काय रे कोकणात, तर सांगतो. उन्हाळा म्हटला की हापूस, शिमगो. पावसाळा म्हटला की तरवो, लावणी म्हणजे भात शेती आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन. आणि हिवाळा म्हटला की दहीकलो आणि दशावतार. ह्या तर कमीच सांगितलंय, अजून बराच काय हा. तर असा कोकण तुला अनुभवायचा असेल ना मित्रा, तू येऊन जा. तू एकटा ये किंवा फॅमिलीला घेऊन ये, पण तू येऊन जा. कारण कोकण म्हणतो येवा कोकण आपलोच असा. अरे तिच्या आईला कॅमेरा पडलो की काय, 1 मिनिट बघू दे. अरे नाही नाही, असा असा वाचले रे बाबा. ती आता गाडी गेली ना, तिचं कसलं तरी आवाज दिलं. माका वाटला कॅमेरा पडलो गेले, आता काय खरं नाही. पण असा काय नाही झाला. असा गणपती बाप्पा मोरया. चला भावांनो, एक गोष्ट दाखवली तर राहवानच गेली. मी कॅमेराचं जुगाड कसं केलं येतो. जे मागे इन्स्टा फॉलो करतात ना त्यांनी तर बघितल्याने असला, कारण मी स्टोरी लावले होते टॉप लेवलचा जुगाड म्हणून. तुम्ही पण जावा मागे इन्स्टा पटकन फॉलो करा. रोम विथ ओम ब्लॉग म्हणून माझी आयडी आहे. लगेच जावा फॉलो करा. असे ट्रॅव्हलसोबतचे भटकंतीचे व्हिडिओ ब्लॉग्स मग बघत भेटले. घ्या बघा, असं केले मी जुगाड.
तर आम्ही पोरा म्हटलं ना की आमच्या आयुष्यात काही ना काही जुगाड करूचच लागतं, त्याशिवाय आमचा काय सरळ चालत नसता. भावांनो, जो कोण माझा हे ब्लॉग बघता ना ते नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण असे जुगाड केलाच म्हणून. तुम्ही ना हे सॉन्ग ऐकलंय की नाही ऐकलंय मला माहिती नाही, पण नसेल ऐकलं नक्की जाऊन ऐका. तर लिरिक्स असे आहेत की जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. हे लिरिक्स असे का लिहिले असतील असं कधी विचार केलाय का? तर भावांनो, जे आज आहे ते उद्या नसणार आहे. तर आजला आजसारखं जगा, आणि जे उद्या येणार आहे ते येऊ द्या. आयुष्य आहे, नव्याने नवीन गोष्टी होतच राहणार आहेत, वेळ बदलणार आहे, टेन्शन नाही घ्यायचं. दिल पे हात रख के बोलणे का, ऑल इज वेल. अगदी यांच्यासारखं. ट्रॅव्हलर जो आहे ना तो ट्रॅव्हल करताना प्रत्येक क्षण नव्याने जगत असतो, कारण ॲट दी एंड आपल्यासोबत मेमोरीज राहणार आहेत. तर मग तुम्ही कोणाची वाट बघताय? निघा, ट्रॅव्हल करा, एक्सप्लोअर करा आणि आयुष्य नव्याने जगा. चला तर बघूया आपला कोकण आपल्याला किती सुंदर सुंदर सिनारिओ दाखवतो. फायनली आपण पोहोचलो त्या ठिकाणी जिथे आपण स्टे करणार आहोत, गणपतीपुळे भक्त निवास. चला तर फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. हे मी रेडी झालो आहे. तर गणपतीमुळेमध्ये आपण पोचलेलो आहे आणि स्टेच्या ऑप्शनसाठी सगळ्यात बेस्ट जे मला वाटतं मी सजेस्ट केलं श्री गणपतीपुळे भक्त निवास आहे ना. अगदी स्वस्त प्राईजमध्ये बनवू शकता, क्लीननेस आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, ब्रेकफास्ट मिळतो, चेक इन सकाळी 10 किंवा 11 वाजेपर्यंत होतं आणि चेकआउट दुसऱ्या दिवशी 9 वाजता. इथे तुम्हाला डोरमेटरीज भेटतं, त्यानंतर प्रायव्हेट रूम्स भेटतील, सिंगल बेड, डबल बेड जसे तुम्हाला पाहिजे तसे. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सांगायचं तर ऑनलाईन बुकिंग पण अवेलेबल आहे. फक्त डॉर्मेटरीसाठी असते, तर ज्या दिवशी तुम्ही इथे येणार त्या दिवशी चेक इन करताना डॉर्मेटरीचे बुकिंग होतात. बाकी इन्फॉर्मेशन मी स्क्रीनवर देतोय, तुम्ही पॉज करून बघू शकता, वाचू शकता. आणि हे ते सर्व स्पॉट आहेत जे तुम्हाला ह्या लोकेशनपासून नियर बाय पडतील. इथे तुम्हाला फ्रीमध्ये पार्किंग अवेलेबल आहे, ठीक आहे ना. 24 अवर्स इथल्या लोकांची सर्व्हिस अवेलेबल आहे तुमच्यासाठी. दुसरी गोष्ट जर काही झाली तर सध्या तरी पाऊस नाही आहे, म्हणून तर निसर्ग जो दिसतो तो व्ह्यू खूप छान दिसतो आणि शांतता तर खूप छान, खूप छान. चला तर मित्रांनो, आता आपण निघालोय आपल्या बाप्पाच्या दर्शनाला. मित्रांनो, जिथे आपण स्टे केलेला गणपतीपुळे भक्त निवास, तिथून बाप्पाचं मंदिर खूप जवळ आहे. जर तुमचं गाडी असेल तर तुम्ही अगदी 10 मिनिटात पोहोचू शकता. चला तर ट्रॅव्हल करता करता तुम्हाला एक कथा सांगतो. तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात? नाही माहिती आहे तर सांगतो ऐका. पौराणिक कथेनुसार अनलासूर नावाचा एक राक्षस होता, ज्याने देवलोकात खूप हाहाकार माजवला होता. अनलासूर क्रूर तर होताच, पण त्याचं स्वरूप म्हटलं की जणू चालता फिरता ज्वाला असा हा अनलासूर. काही केल्या शांत होईना. शेवटी गणपती बाप्पाने एक विशाल रूप घेतलं आणि त्या राक्षसाला गिळून टाकलं. राक्षस तर संपला, मात्र गणपती बाप्पाच्या अंगाची पूर्ण दाह होऊ लागली, म्हणजे उष्णता वाढू लागली. सर्व देवांनी बाप्पाच्या अंगाला चंदनाचा लेप काढला, परंतु उष्णता काही कमी होईना. त्यावेळी ऋषीमुनीने एक उपाय केला. 21 दुर्वांची जुडी बाप्पाला अर्पण केली आणि बघताच बाप्पाच्या शरीराची सारी उष्णता कमी झाली. तेव्हापासून गणपती बाप्पाला दुर्वा अति प्रिय आहेत. मित्रांनो, आपण पोचलो बाप्पाच्या मंदिराजवळ
तुम्हाला एंट्री गेट दाखवतो, इथून जो व्ह्यू दाखवतो. गणपती बाप्पा मोरया. सकाळपासून मला ब्लॉग बघताय, काय चाललंय. गाडी लवकर आली, बट रेंटवरती आपल्याला बाईक भेटली नव्हती. बाईकचं शॉप लेट ओपन झाला, म्हणून असं वाटलं की सकाळची आरती जी आपण पाहणार होतो ती मिस झाली. पण एक गोष्ट सांगतो, जर श्रद्धा खरी असेल ना तर सगळं काय शक्य आहे. मी आलो आपल्या स्टेच्या ठिकाणी, फ्रेश वगैरे झालो आणि 11:30ला मी निघालो तिथून दर्शनासाठी. बाप्पा दर्शन आलं, दर्शन सुद्धा खूप सुंदर झालं आणि दर्शन झाल्यानंतर लगेच आरतीचा एक सुंदरसा क्षण मिळाला. आरती पूर्ण केली. आरती झाल्यानंतर देवाच्या मनात काय होतं माहिती नाही, आपल्याला महाप्रसादाचा पण लाभ मिळाला. असं एवढं सुंदर दर्शन झालं आणि सुंदर काय बोलू, मंत्रमुग्ध झालं होती. मी फर्स्ट टाइम आलो, पण खरं सांगतो देवाची इच्छा असेल ना तर सर्व काही शक्य आहे, कारण करताही तोच आहे आणि कडविताही तोच आहे. तर मित्रांनो, असा होता माझ्या ट्रॅव्हल जर्नीचा फर्स्ट पार्ट. असेच अमेझिंग ट्रॅव्हल इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.